हॅलो एव्हरीवन, आज मी आली आहे क्लूज मधील एका टुरिस्ट प्लेसवर, जे की आहे बोटॅनिकल गार्डन। हे गार्डन 14 हेक्टर पेक्षा जास्त जागेत आहे आणि यामध्ये जगभरातील 10,000 पेक्षा जास्त वनस्पती आढळतात। यामध्ये तुम्हाला हर्ब, श्रब आणि ट्रीज हे सर्व प्रकार पाहायला मिळतील आणि हे सर्व डिवायडेड झालेले आहेत ऑर्नामेंटल, मेडिकल, सिस्टमॅटिक, इकॉनॉमिक सेक्शन मध्ये। बोटॅनिक गार्डन म्हटलं म्हणजेच प्रत्येक झाडाला बोटॅनिकल नेम दिलेले आहे। यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर्सचे आणि डिफरंट स्पेसिसचे गुलाबाचे झाडे पाहायला मिळतील। हे गार्डन अतिशय सुंदर आणि मनाला आकर्षित करणारे आहे। येथे तुम्हाला जगभरातील वेगवेगळे फुले आणि झाडे पाहायला मिळतील। आणि येथील सर्वात वेगळा भाग म्हणजे जिओग्राफिकल सेक्टरचा एक भाग म्हणून इथे 6 ग्रीन हाऊस समाविष्ट आहेत। या गार्डन मध्ये सेंट्रल लॉबी मध्ये 3 ग्रीन हाऊस आहेत, जे लोकांसाठी खुले आहेत। डाव्या साइडला वॉर्म ग्रीन हाऊस विथ इक्वेटोरियल प्लांट्स आहेत आणि तसेच राइट साइडला पाम ट्री ग्रीन हाऊस आहे। येथे तापमान 18 ते 25 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते। आणि नंतर मध्यभागी ऑस्ट्रेलियन प्लांट्स ग्रीन हाऊस आहेत, जिथे ऑस्ट्रेलियन प्लांट्स ठेवलेले आहेत। त्यानंतर राइट साइडला आणखी 3 ग्रीन हाऊस आहेत, जे फक्त रिसर्च आणि देवाणघेवाण करण्यासाठी आहे। तिथे पब्लिक अलाउड नाही आहे।